काका तुमचं नाव काय? संजय दत्तात्रय मुळे. त्रास का होता तुम्हाला? मला बरेच त्रास होते ना, गुडघे दुखायचे, हात सरळ होत नव्हता. हात सरळ होत नव्हता म्हणजे किती वेळ होता? म्हणजे असा बेंड होता, तो असा सरळ होत नव्हता. बरं, अजून मुळ्याचा त्रास, भगेंदर वगैरे, गुडघे दुखी, कंबर दुखी, डोळ्याचा त्रास, बरेच काही त्रास होते. मग काय केलं औषध तुम्ही? मी आता साधारण 2-3 महिने झाले कोहळ्याचा ज्यूस पितोय करून. बरं, त्यामुळे बऱ्यापैकी फरक पडला त्याला. काय काय फरक पडला कोहळ्या ज्यूस पिल्यापासून? बऱ्यापैकी हात दुखत होता, सरळ होत ना, तो हात सरळ झाला. गुडघ्याला किती? गुडघ्याला बी 50% फरक पडला. बरं, पित्त? पोट साफ होतं व्यवस्थित. बरं, पोट साफ होते. पित्त कमी झालं का? पित्त पण कमी झालं आणि असं फ्रेश वाटतं. मूळव्याधीला कसं काय फरक? मूळव्याधीला त्याला पण बऱ्यापैकी फरक पडला. बरं, आता फ्रेश वाटतंय? हो, आता चांगलं. आणि महत्वाचं, कोहळ्याचा रस कसा करायचा? कोहळ्याचा ज्यूस कसा करायचा असतो? कोहळ्याचा ज्यूस, कोहळ्याला पाहिजे एक फोड घ्यायची कोहळ्याची, त्यातलं आतलं बी काढायचं, पाठीमागची हिरवी जी साल असते ना ते पण काढायची, आणि मधला जो भाग असतो सफेद व्हाईट पूर्ण बी सोडून आणि कातड सोडून बाहेरचा, तर ते मधल्या ह्याचा फोडी करून त्याचा ज्यूस बनवायचा. आणि कधी प्यायचा ज्यूस? सकाळी आमुच्या पोटी, आणि त्याच्यानंतर 1 तास काय खायचं नाही. त्यामुळं चांगल्यापैकी इफेक्ट होतो त्याचा. धन्यवाद काका.